सर्वांचं परत एकदा आजच्या बायबल स्टडीसाठी स्वागत आहे. मागील काही दिवसामध्ये आपण दानिएलाच्या पुस्तकांचा अभ्यास करत आहोत. जवळपास 9 अध्याय आपण केलेले आहेत आणि त्यामध्ये देवाने दानिएलाला जे दृष्टांत दिले त्या दृष्टांताबद्दल आपण अभ्यास करत आहोत. आणि ज्यावेळेस मी याचा अभ्यास करायला लागलो मला असं दिसलं की ह्या ठिकाणी दानिएलाला देव परमेश्वराने अगदी शेवटच्या काळामध्ये ज्या घटना घडणार आहेत त्याबद्दल अत्यंत सुरेख अशी माहिती दिलेली आहे. आज आपण प्रियांनो दानिएलाच्या 10व्या अध्यायातून आपण अभ्यास करणार आहोत आणि त्याचं पहिलं वचन काय सांगतं पहा. दानिएल पुस्तकाचा 10व्या अध्यायाचं पहिलं वचन. पारसचा राजा कोरेश याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी बेल्टशास्सर हे नाव मिळालेल्या दानिएलास एक गोष्ट प्रकट झाली. ती गोष्ट सत्य असून मोठ्या युद्धांविषयीची होती. त्याला ती गोष्ट समजली. त्या दुष्टात्म्यांचे मर्म त्यास कळले. फार महत्वाचं गोष्ट प्रियांनो त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. यामध्ये असं म्हणलं दृष्टांताचा मर्म कळवलं. राईट, दुष्टात्म्याचं मर्म कळवलं, दृष्टांताचं मर्म कळवलं. आणि ह्या वचनांमध्ये खूप काही गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. पहिली गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं की आता बाबेलचं राज्य निघून गेलेलं आहे आणि मेदी आणि फारसी हे राज्य आलेलं आहे आणि त्या राज्यामध्ये 3ऱ्या वर्षी 9वा अध्याय जर आपण पाहिलं तर पहिलं वचन सांगतं की त्या पारसचा राजा पहिल्या वर्षामध्ये दानिएलाला 9व्या अध्यायाचं दृष्टांत झालेला आहे. आता हा 9वा अध्याय आणि 10व्या अध्यायामध्ये 2 वर्षाचा समय गेलेला आहे आणि या समयामध्ये 3ऱ्या वर्षी दानिएलाला हे स्वप्न पडलं. आता दानिएलाचा अंदाज आहे वय प्रियांनो त्यावेळेला 80च्या वर असेल, काही लोक म्हणतात ते 84 असेल. आणि दानिएलाला त्या ठिकाणी काही गोष्टी प्रगट केल्या. ओके, फार महत्वाची गोष्ट आहे. दानिएलाला काही गोष्टी प्रगट केल्या. काही गोष्टी आपण 9व्या अध्यायामध्ये पाहिलं की दानिएलाने इर्म्याच्या पुस्तका अभ्यास करत असताना त्यांनी त्या ठिकाणी प्रार्थना केली की देवा तू आम्हाला 70 वर्षाचा काळ सांगितलेला आणि त्या काळाबद्दल तर मोस्ट प्रॉब्ली आता हा जो काळ आहे प्रियांनो संपलेला काळ आहे. 70 वर्ष त्यावेळेस संपलेले आहेत. पण दानिएल मात्र यहुद्यांबरोबर यरुशलेमेत गेलेला नाहीये. दानिएल ह्या त्या राजाच्या कडच थांबलेला असं अंदाज आहे. तिथं तो काम करत आहे. फार प्रभावी इन्फ्लुएन्सर तो आहे. राजांवर इन्फ्लुएन्स करणारा आहे. आणि म्हणून दानिएलने निर्णय केला की मी काही यरुशलेमेत जात नाही. पण त्यांनी यरुशलेमेच्या साठी प्रार्थना केलेली आहे प्रियांनो की देवा तू दिलेलं वचन जे आहे ते आम्हाला पुढं पाहायला मिळतं. आणि मग आम्हाला त्या दरवेश राजाबद्दल जर तुम्ही एज्राचं पुस्तक वाचाल तर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. नेहेम्याचं पुस्तकामध्ये मंदिराचं म्हणजे एज्राच्या पुस्तकामध्ये मंदिर बांधलं गेलेलं आहे. नेहेम्याच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणचा भिंती बांधल्या गेल्या, वेस बांधली गेलेली आहे. हे आम्हाला सर्व पाहायला मिळतं. पण पहिलं वचन ज्या ठिकाणी आहे दानिएल म्हणतोय की मला काही गोष्टी प्रगट झाल्या. ओके, तो म्हणतो की हे सत्य, ह्या गोष्टी खऱ्या आहेत. आता मी म्हटलं की असंच म्हटलं ना पहिल्या वचनात काय म्हणतो तो ह्या गोष्टी खऱ्या आहेत ना का सत्य आहेत. सत्य काय म्हणतो वाच तोडच भाग. ती गोष्ट सत्य असून ती गोष्ट आता बायबल सत्य नाही का? पूर्ण बायबल सत्य आहे. आणि मी ज्यावेळेस विचार करतो की हे असं का त्याने लिहिलेलं आहे. इथंच लिहिलेलं नाही प्रियांनो पण दानिएलाच्या 8व्या अध्यायाच्या 26व्या वचनामध्ये पण त्यांनी रात्र दिवसाचा जो नियम आहे त्याबद्दल पण तो म्हटला की ही गोष्ट खरी आहे. वाचूया आपण काय म्हणतो. हा जो अहोरात्राचा दृष्टांत सांगितला तो खरा आहे. हा दृष्टांत गुप्त ठेव कारण तो दीर्घकाळास लागू आहे. देव परमेश्वर हा खरा आहे. ही गोष्ट सत्य आहे. काहीतरी देवा सांगती बोलत आहे. शेवटच्या काळामध्ये होणाऱ्या गोष्टी खऱ्या आहेत. जेव्हा येशू ख्रिस्त पण ह्या जगामध्ये असताना तो खचित हा शब्द वापरायचा. निश्चित हे म्हणजे त्याला तो त्या वचनाला तो
जास्त भर द्यायचा. खचित मी तुम्हाला सांगतो, खचित मी तुम्हाला सांगतो. आणि मला असं वाटतं की ह्या ठिकाणी दानियल म्हणतो की हे सत्य आहे, हे खरं आहे, कदाचित तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि असे बरेच लोक आहेत प्रियांनो की या शेवटच्या काळामध्ये अशा गोष्टी घडतील असा विश्वास ठेवणार नाही. जर तुम्ही नोहाच्या काळामध्ये पाहिलं, नोहाने उपदेश केला की पाऊस येणार आहे आणि लोकांनी विश्वास ठेवणार, हसायला लागला, अरे कधी या जगात ढग आले नाही, पाऊस नाही, काय तू आम्हाला सांगतोस पाऊस येणार आहे. दानियल म्हणतोय शेवटच्या काळामध्ये ह्या गोष्टी घडणार, हे सत्य आहे. आता त्या ठिकाणी मोठ्या युद्धाबद्दल असा शब्द वापरलेला आहे, पण इंग्लिशमध्ये तो सांगताना द टाइम अपॉइंटेड वॉज टू लॉंग असं म्हटलं. त्या ठिकाणी युद्धाचा काही संदर्भ आला नाही. 10व्या वचनामध्ये मी ज्यावेळेस ते इंग्रजीमध्ये पाहत होतो आणि दानियेलचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि पहिलं वचन मी तुम्हाला सांगते, वाचतो. असं म्हटलेलं, इन द 3rd year ऑफ द रेन ऑफ, अच्छा 10वा अध्याय बघायला पाहिजे, मी पहिला अध्याय बघत होतो. हा, इन द 3rd year ऑफ सायरस किंग ऑफ पर्सिया अ थिंग वॉज रिव्हील्ड अनटू डॅनियल. एक गोष्ट दानियेलला प्रगट करण्यात आली असं म्हटलेलं आहे. हुज नेम वॉज कॉल्ड बेल्शझर. आता ह्या ठिकाणी आम्हाला माहित आहे की त्याचं नाव बायबलच्या नबुकदनेझराने बदललेलं होतं. अँड द थिंग वॉज ट्रू. लिहिलेलं आहे की ही खरी गोष्ट आहे बा, बट द टाइम अपॉइंटेड वॉज लॉंग. आता त्याच वेळी ती घटना घडणार नव्हती, ते लॉंग, बऱ्याच वर्षानंतर. आणि ते आत्ताच्या काळाबद्दल आहे प्रियांनो. अँड ही अंडरस्टूड द थिंग अँड हॅड अंडरस्टँडिंग ऑफ द विजन. आणि दृष्टांताबद्दल त्याला समज आली असं म्हटलेलं आहे, त्या गोष्टीबद्दल. ओके, आणि महत्वाची गोष्ट, बरं काय समज झाली? आणि दुसऱ्या वचनामध्ये जे काही त्याला समजलं त्याबद्दल तो शोक करतोय प्रियांनो. वाचूया दुसरं वचन, दानियेलचं पुस्तकाचा 10व अध्यायाचं दुसरं वचन. त्या दिवसात मी दानियल संबंध 3 सप्तके शोक करीत होतो. अरे बापरे. आणि मी त्याबद्दल विचार करू लागलो की अरे, जे काही दानियेलला प्रगट झालं त्याबद्दल दानियल शोक करतोय. ही वॉज क्राईंग. आता एक लक्षात ठेवा प्रियांनो, ह्या ठिकाणी तो उपास प्रार्थना करत, म्हणजे तिसऱ्या वचना आपण पाहतो तो उपास करतोय, पण तो शोक करायला सुरुवात केली त्यांनी. आणि कशाबद्दल शोक करतो माहितीये का? जो दृष्टांत त्यांनी पाहिला, जे घडणार आहे ह्या जगामध्ये. माझ्या भावांनो बहिणींनो, मला कल्पना नाही तुमच्यावेळी किती लोक शोक करण्याचा विचार करतात. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिक्षणामध्ये मत्त्याच्या पुस्तकामध्ये 5वा अध्यायाचं मला वाटतं 4थं वचनामध्ये लिहिलेलं आहे, जे शोक करतात ते धन्य, कारण ते सांत्वन. असंच म्हटलं, वाचा ना काय वचन सांगतंय. जे शोक करीतात ते धन्य, कारण त्यास सांत्वन प्राप्त होईल. शोक कशासाठी करतोय? दानियल स्वतःसाठी रडतोय का? स्वतःसाठी शोक करतोय का? का दानियल कुठल्या गोष्टी? येशू ख्रिस्त शोक, धन्य ते लोक जे शोक करतात. आज माझा प्रश्न प्रिय, तुम्ही कसल्यासाठी? खूप लोक आपल्या स्वतःसाठी रडत बसतात, स्वतःच्या जीवनासाठी रडत बसतात, माझं हे झालं नाही, माझं ते झालं नाही. पण दानियल पुढं होणाऱ्या त्या दिवसासाठी रडत आहे, शोक करत आहे, कारण त्यावेळेला बरेच लोक नाश पावणार आहेत. माझ्या भावांनो बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने शोक केला. यरुशलेमाकडे बघून त्यांनी अश्रू ढाळले, म्हटले, ही जशी कोंबडी आपल्या पिल्लांना आपल्या पंखाखाली घेते, तसं माझी इच्छा की तुम्ही माझ्या पंखाखाली असावं, पण तुझी इच्छा नाही आहे. यरुशलेमाबद्दल तो बोलत, त्यांनी शोक केला. मला असं वाटतं दानियल त्याच्या लोकांबद्दल शोक करत आहे, कारण हा दृष्टांत त्याच्या लोकांबद्दल, यहुदी लोकांबद्दल सांगितलं की ह्या लोकांना ज्या परमेश्वराने प्रगटीकरण दिलं, ह्या लोकांना निवडलं, ह्या लोकांना पुरवठा केला, इतके अनुभव दिले, पण हे लोक विश्वासापासून दुरावले. येशू ख्रिस्ताच्या हे अश्रू ढाळण्याच्या गोष्टीवरून मला असं वाटतं प्रियांनो, मला माहित नाही तुम्ही कुठल्या गोष्टीचे शोक करताय. पवित्र शास्त्रामध्ये शोक करण्याविषयी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत.
येशू ख्रिस्त ज्यावेळेस लाजर मरण पावला, मार्था त्याला भेटायला आली आणि मरिया भेटल्यानंतर असं लिहिलंय की सर्वात बायबल मधलं छोटं येशू रडला हे वचन आहे. येशू कशासाठी रडला माहिती आहे का? प्रियांनो, येशू ख्रिस्त मला वाटत नाही की बाबा की त्या लाजराला मेला म्हणून रडला. नाही, येशू ख्रिस्ताला माहित होतं तो काय करणार. येशू आपल्या शिष्यांना म्हटलं होतं की मी त्याला झोपेतून उठवायला चाललेलो आहे. पण येशू रडला की ह्या सर्वांना मी एवढे वचनं शिकवलेली आहेत, पण तरी सुद्धा ह्यांच्या मनामध्ये अविश्वास आहे, संशय आहे, शंका आहे. मरणाने ह्यांना बांधून ठेवलेलं आहे. मरणाने ह्या लोकांच्या मरणाच्या पलीकडे विचारच करत नाहीयेत. एक गोष्ट सांगतो प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला हे माहित आहे शरीर संपणार आहे, पण एक दिवस येशू ख्रिस्त या सर्वांना शरीराला परत जिवंत करणार आहे. मला असं वाटतं येशू त्या ठिकाणी जो रडला त्यांनी शोक केला. पण त्याहीपेक्षा अजून एक गोष्ट सांगतो प्रियांनो, की तुम्ही आणि मी आपल्या परिवारासाठी, आपल्या लोकांसाठी शोक करतो का? अश्रू ढाळतो का? फार महत्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी दानियल त्याच्या लोकांना जे घडणार त्यासाठी शोक करायला, तिसऱ्या वचनामध्ये त्यांनी उपहास करायला सुरुवात केली. काय केलं पहा, तिसरं वचन काय सांगतं, पण मला दुसऱ्या वचनावर अजून बोलायचं आहे. काय म्हटलेलं आहे? 3 सबंध सप्तके संपत तोपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळी खाल्ले नाही, मांस द्राक्षरस ही माझ्या तोंडात गेली नाहीत, आणि मी तेलभंगही केला नाही. पहा, तिन्ही गोष्टी आहेत ज्या आम्हाला पाहायला मिळतात की त्याने उपवास केला. आता तो 84 वर्षाचा आहे. त्यांनी मांस खाल्लं नाही, द्राक्षरस घेतला नाही, त्याने कुठलेही गोडधोड पदार्थ खाल्ले नाही. तो शोक करत होता. कशासाठी? स्वतःसाठी नाही प्रियांनो. तो शोक करत होता, अश्रू होता तो त्याच्या लोकांसाठी. त्या लोकांचं ओझं त्याला आलं होतं. आमच्यापैकी किती लोक स्वतःसाठी उपास करणं गरजेचं आहे प्रियांनो, फार गरजेचं आहे. उपास प्रार्थनेने आपल्या देहामध्ये असलेला नैसर्गिक अविश्वास निघून जातो आणि विश्वासामध्ये आम्ही चालायला लागतो. हे गरजेचं आहे. पण दुसऱ्यांसाठी आम्ही उपास करू शकतो का? प्रियांनो, पॉल देखील शोक करणारा होता. रोमकरास पत्राचा 10वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून मला वाटतं 9वा अध्याय, 9व्या अध्यायाचं 1 ते 3 वचनामध्ये पॉल अश्रू ढाळत आहे. तो म्हणतो की माझ्या लोकांबद्दल मला एवढा खेद होतोय. शक्य असेल, वाचू ना काय म्हणतो रोमकरास पत्राचा 9वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून. मी ख्रिस्तामध्ये सत्य बोलतो, असत्य बोलत नाही. माझे मनही पवित्र आत्म्यामध्ये मजबरोबर साक्ष देते की मनातून खरं तो बोलत आहे. बर माझ्या अंतःकरणात मोठा खेद व अखंड वेदना आहे. हा शोक करत आहे. माझ्या अंतःकरणात खेद व अखंड वेदना आहेत. कारण माझे बंधुजन म्हणजे देह संबंधाने माझे गोत्रज यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून उत्सृष्ट व्हावे अशी इच्छा, ख्रिस्तापासून विभक्त व्हावे असं तो म्हणतो. अशी इच्छा बाळगावी, अशी इच्छा करावीशी वाटली. पण तुझी इच्छेने काय होत नाही. पण प्रियांनो, मी त्याबद्दल विचार करत होतो की बाबा शक्य असेल तर मी ख्रिस्तापासून विभक्त व्हावं, माझ्या लोकांनी ख्रिस्ताला स्वीकारावं. किती लोक आपल्या भावासाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या गावासाठी, ज्या गावातून तुम्ही आलात, आम्ही काही सर्व ह्या शहराचे लोक नाही आहेत, पण आमची काही गावं आहेत, त्यासाठी आम्ही किती मध्यस्थी करतो, किती प्रार्थना. प्रभू त्यांचं तारण होऊ दे, माझ्या आप्तजनांचं तारण होऊ दे, त्यांच्या तो नाश येऊ नये. भयानक दिवस असणारे प्रियांनो. त्यानंतर अजूनही विचार करा, महत्वाची गोष्ट, तेवढंच तो नाश नाहीये, देवाच्या क्रोधाच्या वाट्याच त्या काळात पडणार नाहीयेत, पण जीवनामध्ये ते लोक सर्व काळ नाशामध्ये जीवन जगणार आहेत. आणि बऱ्याच लोकांना त्या गोष्टी माहीत नाही. त्यांना वाटतं ठीक आहे, आरामशीर चलो, आता कोणी पाहिलेलं आहे तेव्हा बघू.
अशी जी मानसिकता निर्माण झाली आहे विश्वासणाऱ्यांमध्ये, ती बदलली गेली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही दानिएलचं पुस्तक आणि प्रकटीकरणाचं पुस्तक वाचता, तुम्हाला त्याची जाणीव व्हायला पाहिजे की ज्यावेळेस ख्रिस्ताचा आगमन होईल आणि त्यानंतर जो छळ आणि जो भयानक, फक्त त्या 7 वर्षाचा बद्दल मी म्हणत नाही, सार्वकालचा नाश देवाला सोडून असेल, तो किती भयानक असेल. पण समजा आम्ही मध्यस्थी करू शकलो, प्रार्थना करू शकलो आणि लोक आत्मे जिंकू शकलो, तर प्रियांनो, देवाचं जी योजना आहे, पहा लक्षात, देवाने जगावर एवढं प्रेम केलं, आपला एकुलता एक पुत्र दिला. आमच्यापैकी किती लोक आमचे काही वेळ देवासाठी द्यायला तयार आहेत, समय द्यायला तयार आहेत, आम्ही प्रार्थना करायला तयार आहेत. प्रियांनो, या दानिएलाबद्दल बघत होतो आणि त्यांनी 21 दिवस मध्यस्थी केली आणि ते झाल्यानंतर मग प्रियांनो, 4थ्या वचनापासून ते 6व्या वचनापर्यंत त्या ठिकाणी ते एका मनुष्याला त्यांनी पाहिलं. एक मनुष्य त्या ठिकाणी पाहिलेला आहे. वाचायचं का आपण? ते सुरेख वचन, दानिएलचं पुस्तक 10वा अध्याय आणि 4 ते 6 वचन. पहिल्या महिन्याच्या 24व्या तारखेस महानदी हिदकेल टायग्रीस हिच्या तीरी मी असता मी डोळे आता बघा, हा कुठेतरी एक तर व्हिजिटला गेलेला आहे, महानदीच्या शेजारी तो आलेला आहे, तो एकटा नाहीये, त्याच्याबरोबर बरेचसे लोक आहेत. बरं, वाचूया आपण. हा, महानदी हिदकेल टायग्रीस हिच्या तीरी मी असता मी डोळे वर करून पाहिले, तो तागाची वस्त्रे परिधान केलेला आणि कमरेस उफाज देशाचा युद्ध सोन्याचा पट्टा घातलेला असा एक पुरुष माझ्या दृष्टीस पुरुष पडला. त्याच्या दृष्टीस पडला. दानिएल म्हणतो, मला एक पुरुष, कदाचित तो कामावर आहे आणि मला माहित नाही तो तिथं असताना का दर्शन त्याला दिलं. ते 21 दिवसाच्या उपास प्रार्थनेमध्ये त्याला का दर्शन मिळालं नाही. मोस्ट प्रॉब्ली है 21व्या दिवशी घडणारी घटना आहे, 21 दिवसानंतरची घटना आहे. कदाचित 22व्या दिवशी हा कामावर आहे, एकटा नाहीये, त्या विशिष्ट नदीच्या किनारी तो आलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी हा दर्शन पाहिलेलं आहे. एका पुरुषाला पाहिलं जो सोन्याचं पट्टा घातलेला आहे. वाचूया पुढं. हा, त्याचे शरीर वैडूयमानासारखे असून त्याचे मुख विद्युलतेसारखे होते. त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी होता. बर, त्याचे नेत्र पेटलेल्या दीपांसमान होते. त्याचे डोळे अग्नीसारखे आहेत. बर, त्याचे हात पाय उज्ज्वल पितळेसारखे त्याचे होते हात पाय पितळेसारखे. आणि त्याच्या शब्दाचा ध्वनी एखाद्या समुदायाच्या गजबटासारखा त्याचा होता. आवाज जो आहे, त्याचा शब्दाचा ध्वनी जो आहे, तो अत्यंत, प्रियांनो, तुम्ही जर हे पाहिलं तर तुम्हाला लगेच, जेव्हा योहानाने पातमस बेटावर तो होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताला, त्याने पुनरुत्थित येशू ख्रिस्ताला पाहिलं, त्याचं दर्शन आम्हाला प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 1 अध्यायाच्या 13 ते 16 वचनामध्ये लिहिलं. आपण ते सगळे वाचू शकणार नाही, पण आपण त्या ठिकाणी मी की वाणी कोणाची आहे म्हणून मागे वळालो आणि पाहिलं तर पांढरा शुभ्र झगा घातलेला, छातीवर सोन्याचा पट्टा घातलेला, त्याचे केस पांढरे शुभ्र, बर्फासारखे शुभ्र असे, त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी, त्याचे डोळे अग्नीसारखे, त्याच्या मुखातून दुधारी तलवार निघालेली, ज्याचे पाय जळजळीत भट्टीसारखे. फक्त या ठिकाणी एकच बदल आहे, त्याच्या उजव्या हातामध्ये 7 तारे आहे, तो 7 समयामध्ये चालत आहे. असा कोणी मी पाहिलं. जेव्हा मी त्याला पाहिलो त्यावेळेस मी मेल्यासारखा त्याच्या समोर पडलो. त्याने माझ्यावर हात ठेवून म्हटलं, भिवू नको, पा मी मेलो होतो, पण मी परत जिवंत झालो आणि मरणाच्या आणि अधोलोकाच्या चाव्या माझ्याजवळ आहे. 17 वचनामध्ये आम्हाला ते वाचायला मिळतं. आणि प्रियांनो, हे जी घटना आहे, मला त्याचं दृष्टांत, त्याचं मला त्या दृष्टांत सांगते मी तुलना करू लागलो की या ठिकाणी दानिएलला तोच
दिसला. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, प्रगटीकरणाचं पुस्तक आणि दानिएलचं पुस्तक हे फार जवळ जातं. जेव्हा केव्हा तुम्ही प्रगटीकरण पुस्तकाचा अभ्यास करायचा असेल तर दानिएलच्या पुस्तकामधून बरेचसे काही सत्य आणि ते प्रगट होतात. त्यातलं 7वं वचन आपण पाहूया. मी दानिएलाने एकट्याने तो दृष्टांत पाहिला. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं त्याला एकट्याला तो दृष्टांत दिसला. मज बरोबर असलेल्या मनुष्यांनी तो दृष्टांत पाहिला नाही. तो दृष्टांत माझ्या बरोबरच्या लोकांनी पाहिला नाही. तरी त्यास मोठा कंप सुटला ते घाबरले आणि कुठेतरी लपावे म्हणून ते पळून गेले. आणि मी पाहत होतो, अरे आता दानिएलने एखादं दृष्टांत पाहिला, पण ते सगळे घाबरले आणि ते सगळे धावून पळून गेलेत कुठेतरी लपण्यासाठी. आणि मी ते विचार करतो काय असेल. आणि ही रियालिटी प्रियांनो, ज्यावेळेस प्रभूचा आत्म्याचा अभिषेक उतरून येतो त्यावेळेला. आता ही सेम घटना जर तुम्ही प्रेषणच्या कृत्यामध्ये गेलात तर 9व्या अध्यायामध्ये जेव्हा पौलाला परमेश्वराचं दर्शन झालं 3 ते 7 वचनामध्ये, 3 ते 6 वचनामध्ये अशीच घटना घडलेली. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं प्रगटीकरण दिलं, पावला 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 तू माझा का छळ करतोस. फार महत्वाची गोष्ट आहे. पाऊल कोणाचा छळ करत होता. येशू ख्रिस्त मरण पावला होता, वधस्तंभी खिळला गेला होता, तो पुनरुत्थित झाला होता, तो वर स्वर्गात उचलला गेला होता. त्याचे शिष्य ह्या ठिकाणी मंडळीचं रोपण करत होते, शिष्य बनवत होते, पूर्ण यरुशलेमाला त्याच्या शिक्षणाने भरून टाकत होते. आणि हा पॉल त्या ख्रिस्ती मंडळीचा छळ करत होता. आणि येशू म्हणतो तू माझा छळ का करतोय. फार अद्भुत आहे. हे का बरं असं तो म्हणतोय? कारण हे सत्य प्रियांनो, जेव्हा तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये असता तेव्हा तुम्ही आणि मी ख्रिस्तामध्ये असतो. तो मंडळीचं मस्तक आहे, आम्ही त्याचे शरीर आहोत. जेव्हा तुमचा कोणी छळ करतं तर प्रभू येशूचा तो छळ करत आहे. ही रियालिटी आहे. मंडळी त्याचं शरीर आहे. आणि मग सेम थिंग ज्या वेळेला त्यांनी तो दृष्टांत पाहिला प्रेषणच्या कृत्यामध्ये, तर असं लिहिलेलं आहे की पावलाने पाहिलं, बाकीच्यांनी प्रकाश पाहिला पण त्यांनी काही ऐकलं नाही. असं लिहिलं ना की तो वचन आहे ते 9व्या अध्यायामध्ये 3 ते 6 मध्येच आहे मला वाटतं. 3 ते 7 मध्ये 7वं वचन आहे का ते, किंवा 6वं वचन असेल. वाचा 4थं वचन काय आहे? तेव्हा तो भूमीवर पडला हा, आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलता ऐकली, शौला शौला माझा छळ का करीतो. माझा छळ, येशूचा कुठं छळ करत होता. पण एक लक्षात ठेवा, मंडळी म्हणजे येशूचं शरीर आहे. त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करीतो तोच मी आहे. बापरे, वंडरफुल. ते नाही रे, मला ते वचन पाहिजे की त्याच्या बरोबरच्या लोकांनी 7वं वचन त्याच्याबरोबर जी मनुष्य जात होती ती स्तब्ध उभी राहिली. सगळे स्तब्ध उभी राहिली. त्यांनी ध्वनी ऐकला खरा, त्यांनी आवाज ऐकला खरा, काहीतरी आवाज ऐकला, पण त्यांच्या दृष्टीस कोणी पडले नाही. त्यांच्या डोळ्याला कोणीच दिसलं नाही. ही सेम परिस्थिती दानिएलाच्या बाबतीमध्ये, या ठिकाणी पावलाच्या बाबतीत ही घटना घडत आहे. जेव्हा पावलाने त्या प्रभूला पाहिलं त्यावेळेस त्याचे डोळ्यावर खपल्या पडल्या, तर आंधळा झाला. आणि ठीक आहे, आणि आम्हाला पाहायला मिळतं पॉल पडला किंवा योहान जेव्हा त्याला पडला तो उपडा पडला. तसंच दानिएलाच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. दानिएलाच्या 10व्या अध्यायाचं 10वं आणि 11वं वचन पाहूया काय म्हणतं. नाही, 8वं 9वं, क्षमा करा, 8वं 9वं वचन. मग मी एकटाच राहिलो हा, व हा मोठा दृष्टांत पाहिला. माझ्यात काही त्राण उरले नाही. मी निस्तेज होऊन मृतप्राय झालो. मला काही शक्ती राहिली नाही. मला काही शक्ती, मी विचार करतो, निस्तेज झालो, उपडा पडलो, काही शक्ती राहिली नाही. तरी त्याच्या शब्दांचा ध्वनी माझ्या कानी पडला. तरी त्याचा आवाज मी ऐकवतो. या ठिकाणी मी थोडंसं पाहत होतो, उपडं पडलो आणि वाणी ऐकत होता, त्याला दृष्टांत होत नव्हता. 9वं वचन वाचलं का? मी त्याच्या शब्दांचा ध्वनी ऐकला तेव्हा मी भूमीवर पालथा पडलो व मला गाढ झोप लागली. आता तेवढंच पडलंच नाही तर हा गाढ झोपी गेलेला आहे. बापरे, दानिएलाच्या बाबतीमध्ये ही गोष्ट पाहायला मिळते. पण आपण 10वं आणि 11वं वचन पाहूया काय घडलं त्या ठिकाणी. तो पहा,
एका हाताने मला स्पर्श केला. त्याच्या योगाने मी गुडघे व तळहात जमिनीवर टेकून थरथरत राहिलो. पहा आता गुडघे व तळहाता, गुडघ्यावर होता, तळहातावर तो होता आणि तो थरथरत होता त्यांनी स्पर्श केल्यानंतर. अजूनही ताकद आली नव्हती. तो मला म्हणाला, हे दानियाला, परमप्रिय पुरुषा, मी तुला सांगतो ते शब्द समजून घे. हा, नीट उभा राहा, नीट उभा. आता तो त्या शब्दाने उभा राहते. कारण मला आता तुझकडे पाठविले आहे. प्रिय, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रभू तुम्हाला उभं करू इच्छितो. आज कुठल्याही कारणाने तुम्ही थरथर कापत असाल, कुठल्याही कारणाने तुम्ही घाबरून गेला असाल, तुमच्या जीवनामध्ये देव परमेश्वर तुम्हाला स्पर्श करून उभं करू इच्छितो. उभं राहणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, फार गरजेचं आहे उभं राहणं. हे उभं राहणं हे आत्मिक युद्धामधली एक गोष्ट आहे, कधीच विसरू नका प्रियांनो. याच तो पॉल इफिस्कराच्या मंडळीला लिहितो, प्रभूमध्ये बलवान व्हा आणि सैतानाच्या कुयुक्त्या विरुद्ध उभे राहा. उभे राहण्याबद्दल आपण फार महत्वाचं आहे. दानियाला माझी इच्छा आहे तू उभं राहावं. माझ्या भावानं बहिणीनो, देवाची इच्छा की तुम्ही स्ट्रॉंग उभं राहावं, थरथर कापू नये, भिवू नये, बलवान उभं राहावं. पर पुढे जाऊया आपण त्या दानियालाच्या पुस्तकामध्ये. तो मला म्हणाला, हे दानियाला, परमप्रिय पुरुषा, मी तुला सांगतो ते शब्द समजून घे, नीट उभा राहा, कारण मला आता तुझकडे पाठविले आहे. तो मजबरोबर असे बोलला तेव्हा मी थरथर कापत उभा राहिलो. हा, 11 वचन वाचलं का? हा, आता नुसतं 11 वचनाकडे आपण थांबून चालणार नाही. जेव्हा त्याच्या स्पर्शाने त्याला शक्ती आलेली आहे. प्रियांनो, आज तो प्रभू परमेश्वर तुम्हाला मला स्पर्श करून आम्हाला बलवान करू इच्छितो, स्पर्श करू इच्छितो. आम्ही बलवान व्हावं ही देवाची इच्छा आहे. कारण मी काही वेळामध्ये काही गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. कारण हा जो अध्याय, ह्या अध्यायामध्ये आत्मिक युद्धाबद्दल सांगितलं, जे जुन्या करारामध्ये आम्हाला फार कमी दिसतं. पण हे आत्मिक युद्धाबद्दल ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं आणि ते समजून घेणं गरजेचं आहे प्रियांनो. ओके, या ठिकाणी 12 वचन वाचूया, काय म्हणतो त्या ठिकाणी. तो मला म्हणाला, दानियाला, भिवू नको, कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा, पहिली गोष्ट विसरू नका, समज घेण्याचा अत्यंत गरज आहे. एखादी गोष्ट, देवाचं वचन समज घेण्यासाठी, समजणं, देवा तुला काय हवं हे समजणं. प्रियांनो, समज घेणं खूप फार लोक असे आहेत जे म्हणतात, जे क्षमा करा की आम्हाला देवाचं वचन समजतच नाही. माझ्या भावानं बहिणींनो, ज्या क्षणी तुम्ही समज घेण्याचा काय करता, व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय करता. समज घेऊन मी जे वाचतोय मला निश्चय मला समजायलाच पाहिजे. प्रियांनो, पवित्र आत्मा तुम्हाला समजून घेऊ. पॉल असं म्हणतो, मी न समजून छळ केला. न समजता खूप लोक बऱ्याच गोष्टी करतात प्रियांनो, न समजून. तुम्हाला माहित आहे का, येशू ख्रिस्तांनी दाखला दिला, ज्या ठिकाणी दाणे रस्त्यावर पडले त्यांच्याबद्दल काय सांगितलेलं आहे पेरणी करण्याच्या दाखल्यामध्ये, जे वचन ऐकतात पण समजत नाही, तिथं सैतानाला वाव मिळतो. तिथं पाखरं येतात आणि ते चोरून नेतात. वचन समजणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा नुसतं वचन वाचणं, मी वाचलो बस, तसं नाहीये. ते वचन समजलं पाहिजे. काय लिहिलेलं त्या वचनामध्ये ते मी कशा प्रकारे घेतो. ज्यावेळेस ते वचन मला समजतं, माझं जीवन पालटलेलं, माझं आयुष्य पालटलेलं असतं, माझं बोलणं बदललेलं असतं, माझं जीवनामध्ये बदल असतो. आणि ते गरजेचं आहे प्रियांनो, समजणं. ओके, आणि नुसतं समजलंच नाहीये, मी काय केलं, समज करण्याचा आणि
काय करण्याचा? समज घेण्याचा व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केला. फार महत्वाचं. नम्रता काय करते? देवापुढे मी निर्णय केला, मी देवापुढे नम्र होणार. उपास प्रार्थना प्रियानं नम्रतेचं जेव्हा आम्ही देवा, मला समजत नाही, मी तर ते विचार करत होतो की समज घेण्याचा मी निर्णय केला. तो देव म्हणतो की तू नम्र होण्याचा नाही. देवा मला समजू दे. प्रभू करो प्रियांनो, फार महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा आम्ही समज घेण्याचा निर्णय घेतो, ते काय होतं त्या ठिकाणी? निश्चय केला, त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले. त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले. ज्यावेळेस देवाचं वचन ज्याला समजतं, आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस जो कोणी स्वतःला नम्र करतो, आमचे शब्द ऐकले जातात. माझ्या भावानं बहिणीनं, नम्रता फार महत्वाची आहे ख्रिस्ती व्यक्तिगत जीवनामध्ये. नम्र व्यक्तीबद्दल काय, आज तो माझा विषय नाहीये, पण खूप गरजेचं प्रियानो ही नम्रता आमच्या बोलण्यात, आमच्या वागण्यात, आमच्या जीवनात देवासमोर नम्र होणं, एकमेकांना सांगती नम्रतेने जीवन जगणं खूप गरजेचं आहे. काय झालं मग त्या ठिकाणी? 12 वचन, त्या तुझ्या शब्दांवरून मी आलो आहे. तुझ्या शब्द प्रियानो, देव परमेश्वर आमच्या शब्दावरून काम करतो. म्हणजे ज्या वेळेस दानियल त्या ठिकाणी 21 दिवस शोक करत होता, त्यांनी काही शब्द देवाकडे मांडले आणि त्या शब्दावरून देव काम करतो. आज मी तुम्हाला सांगतो, देव परमेश्वर तुमच्या शब्दावरून काम करतो. प्रभू करो प्रियानो, आमच्या शब्दाबद्दल आम्ही काळजी घ्यायला पाहिजे. कधी कधी आम्ही ह्या शब्दांचा उपयोग गैरवापर करतो. बायबलचं वचन सांगतं, येशू ख्रिस्तानी स्पष्ट सांगितलं, मत्तयाच्या 12 वाचन आता माझं तुम्हाला सांगणार नाही, पण सांगतो मी रेफरन्स, नाही तर आपला वेळ खूप जाईल. तुम्ही तुमच्या मुखातून निघा प्रत्येक व्यर्थ शब्द बोललेल्याचा तुम्हाला हिशोब द्या. प्रत्येक शब्दाचा. शब्द हे सहज घेऊ नका. देवाने दिलेले जगामध्ये, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो प्रियांनो, जगामध्ये कुठल्याही प्राण्याला एक गोष्ट नाहीये की ते बोलू शकत नाही जे तुम्ही आणि मी बोलतो. आम्ही शब्द वापरतो, या शब्दाने आम्ही तर लोकांना तोडतो किंवा लोकांसांगती जोडतो. ह्या शब्दाने आम्ही देवाचं कार्य वाढवतो, परमेश्वराची स्तुती करतो. त्या शब्दाने देवाने निर्माण केलेल्या लोकांना आम्ही श्राप देतो. याकोब म्हणतो हे चांगलं नाहीये. एकाच मुखातून गोड पाणी आणि कडू पाणी निघू शकत नाही. एकाच झाडाला चांगली फळं आणि वाईट फळ येऊ शकत नाही. तुमच्या शब्दाला फार महत्व आहे प्रियांनो. शब्दाचा अभ्यास करण्याची तुझ्या शब्दावरून मी आलोय. 13 वचन पाहूया मग त्या ठिकाणी काय घडलं. पारसच्या राजाचा अधिपती आता तो, मला असं वाटतं की या ठिकाणी एक देवदूत त्या सांगती बोलत आहे. ओके, ज्यावेळेस तो पुरुष आला आणि ह्या ठिकाणी काही संभाषण चाललेलं आहे. मोस्ट प्रॉब्ली हा गॅब्रियल आता त्या सांगती बोलत आहे. ह्या ठिकाणी तसं उल्लेख केलेला नाहीये, पण ही घटना ह्या ठिकाणी जी घडत आहे त्या घटनेबद्दल ह्या ठिकाणी पाहिलेलं आपण वाचूया. 13 वचन. पारसाच्या राजाचा अधिपती 21 दिवस मला आडवा आला, तेव्हा पहा, मुख्य अधिपतींपैकी एक मिखायल माझ्या साह्यास आला व मी पारसाच्या राजांच्या जवळ राहिलो. काय पारसाचा राजा? पारसाच्या राजाच्याच काळामध्ये गोष्टी चालू आहेत ना रे. 3ऱ्या वर्षी घटना घडलेली. कोण आहे हा पारसाचा राजा मला आडवा आला? हा पारसाचा राजा सायरस आडवा आलाय का? नाही प्रिया, हा पारसाचा राजा कोणतरी आहे. हा पारसाचा राजा हा आत्मिक राजा आहे. एक ह्या ठिकाणी जर तुम्ही याचा अभ्यास केला तर दानियल हे आत्मिक जग त्याला प्रगट झालेलं आहे. आत्मिक जगामध्ये जे घडत आहे हा आत्मिक देवदूत आहे. पारसाचा राजा कोण आहे तो? प्रियांनो, बायबलचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की तुमचं आणि माझं युद्ध हे रक्त मांसा बरोबर नाहीये, तर
इफिस्करासपत्राचा 6वा अध्याय आणि 12 वचन. ओके, इफिस्करासपत्र याचा 6वा अध्याय आणि 12 वचन पहा. कारण आपले युद्ध रक्त मांसाबरोबर नव्हे, रक्त मांसाबरोबर ह्या देहाबरोबर सायरसचा तो सायरस राजा आहे, त्या राजाबद्दल इथं हा बोलत नाहीये. पारसाचा राज्य हा कोण राज आहे, तो कोणाविरुद्ध बोलत आहे? हा, युद्ध आहे. रक्त मांसाबरोबर नव्हे तर सत्ता, सत्ता, अधिकार, अधिकार, या अंधकारमय जगाचे अधिपती, ह्या अंधकारमय जगाचे अधिपती आकाशातला दुरात्म समूह आणि या यांच्याबरोबर. आकाशातील दुरात्म ह्या ठिकाणी आत्मिक जगामध्ये काहीतरी घटना घडत आहेत. सत्ता आहे, अधिपती आहे, त्या ठिकाणी अजून काय आहे? सत्ता, अधिकार, अधिकार आहे, अधिपती आहे. आणि ह्या ठिकाणी म्हणतो की सायरसचा अधिकारी का अधिपती आला माझ्या विरुद्ध. प्रियांनो, हे आत्मिक युद्ध आहे जगामध्ये. आत्मिक युद्धाबद्दल त्या ठिकाणी आम्हाला हे समजलं असतं. जर जुन्या करार आम्ही जेव्हा वाचतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टी आम्हाला तेवढ्या स्पष्ट होत नाही, पण नव्या करारात काही गोष्टी आम्हाला आत्मिक युद्धाबद्दल कळतात. जे काही आम्ही आज शारीरिक गोष्ट बघत आहे, म्हणजे त्याच ठिकाणी काय वाटतं तुम्हाला हे आत्मिक युद्धाच्या बाबतीमध्ये? ह्या ठिकाणी जो तुम्ही 20 वचन वाचाल तर त्या आत्मिक युद्धाचं तो एक्सप्लेनेशन करत आहे. 20 वचन पण तुम्हाला कळेल. हा, मग तो म्हणाला, मी तुझकडे का आलो हे तुला माहित आहे काय? आता मी पारसाच्या अधिपती बरोबर लढाव्यास जातो. आता जाऊन तुम्ही पारसाच्या अधिपती लढायला जातोय. हा, मी गेलो म्हणजे ग्रीसचा अधिपती येईल. आता पारसाचा अधिपती, ग्रीसचा अधिपती, हे आत्मिक युद्ध आहे. मी युद्ध करत होतो, मिखाएल मला मदतीला आला. मिखाएल कोण आहे आम्हाला माहित आहे प्रियांनो. पवित्र शास्त्रामध्ये देवाने देवदूत निर्माण केले, त्यामधले मिखाएल, गॅब्रियल आणि लुसिफर हे 3 मुख्य अधिपती. हे मुख्य देवदूत होते. गॅब्रियल हा संदेशवाहक आहे, मिखाएल हा योद्धा आहे, लुसिफर हा उपासना करणार आहे. या लुसिफरचं पतन झालं ज्यावेळेस गॅब्रियल निघाला, त्यावेळेला ह्या लुसिफरने त्याला विरोध केला असं दिसत आहे. 1, 2 नव्हे 21 दिवस त्यांनी विरोध केलेला आहे. आणि हे सर्व जुन्या करारामध्ये आहे प्रियांनो. तुम्हाला मला जुन्या करारामध्ये बऱ्याच योबाच्या पुस्तकामध्ये तुम्ही जाल तर योबाच्या पुस्तकामध्ये देखील तुम्हाला ते आत्मिक जग दाखवलेलं आहे की देव परमेश्वर त्या ठिकाणी बसलेला आहे आणि सर्व देवपुत्र देवाच्या समोर आले आणि त्यावेळेला सैतान देखील त्या समोर जाऊन उभा राहिला देवासमोर. आणि मग देवाने विचारले सैतान, तू कुठून आलास? तुला पूर्ण पृथ्वीवर फिरून आलो. आणि मग त्याचं संभाषण चाललेलं आहे, तू माझा सेवक युवाला पाहिलं का? आणि तो म्हटला की तो उगीच तुझ्यावर विश्वास ठेवतो का? तू त्याच्या घराला कुंपण घातले ना. देवाचं कुंपण आहे, आत्मिक कुंपण आहे प्रियांनो, लक्षात ठेवा. फार फार. आणि मग त्या ठिकाणी ती स्टोरी आम्हाला पाहायला मिळते की सैताने त्या जीवनावर कशा प्रकारे गोष्टी आणल्या. आता माझा तेवढा वेळ नाही आत्मिक जीवनावर. आत्मिक युद्ध हे एक पूर्णपणे विषय आहे, तो पूर्ण एक्सप्लेन करण्याची गरज आहे, ते समजून घ्यायची गरज आहे. मग आज तुमच्या प्रार्थनेला अशा रीतीने 21 दिवस अडवले जातात का? फार ह्या गोष्टी समजून घ्यायची गरज आहे. नाही प्रियांनो, लक्षात ठेवा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आत्मिक युद्धामध्ये आपण आहोत, पण त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्तांनी त्या सैतानाला नेस्तानाबूत केलं, शून्य केलेलं आहे. कलसेकराच्या पत्रामध्ये मला वाटतं हे 2 अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी त्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. वाचा बरं 14 आणि 15 वचन काय म्हणतं त्या ठिकाणी. आपल्या विरुद्ध असलेला जो विधींचा दस्तऐवज आपल्याला प्रतिकूल होता
तो त्याने खोडला व वधस्तंभाला घेऊन रद्द केला. वधस्तंभाला खेळून तो रद्द केला. त्याने सत्ताधीशास त्यांनी सत्ताधीशास व अधिकाऱ्यास व अधिकाऱ्यास, नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर हे जय कुठले सत्ताचे अधिकारी आहेत? हे अधिकारी सत्ताधीश प्रियांनो, हे प्रत्येक देशाला, भारताचा सत्ताधीश असेल, पाकिस्तानचा एक सत्ताधीश असेल, किंवा मग तो अधिकारी असेल, अधिपती असेल, अजून कुठल्या देशाचा अधिपती असेल, त्या सैतानाने नेमलेले अधिपती आहेत, जे लोकांना बंधनात, भीतीमध्ये, अंधकारामध्ये ठेवतात. त्यांना नाडून काय केलं? त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले. उघड उघड प्रदर्शन करणं म्हणजे काय माहिती आहे का? मी दरवेळेस सांगतो की एखाद्या राजाने जाऊन दुसऱ्या राज्यामध्ये ज्यावेळेस एखाद्या राजाला हरवतात, त्याला साखळदंड बांधून, बेड्या घालून त्याला उघड उघड त्या राज्यामध्ये फिरवतात. सैतानाचं असंच केलेलं आहे प्रियांनो. तो आता तुम्हाला विरोध करू शकत नाही. तो अशा प्रकारे विरोध, कारण देवाने एक मार्ग तयार केला डायरेक्ट देवाकडे जाण्याचा. देवाकडून डायरेक्ट तो मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. ते येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे परमपवित्र स्थानात प्रवेश करण्याचा आम्हाला धैर्य मिळालेलं आहे. तेवढंच नव्हे, तो खुद्द पवित्र आत्मा आमच्यामध्ये येऊन वस्ती करतो. खुद्द देवबाप आणि प्रभू येशू आमच्यामध्ये वस्ती करतो. आमचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. पण हा सैतान विरोध करतो. त्याच्या विरुद्ध आम्ही उभं राहायला पाहिजे. तो कसं काम करतो माहितीये का? आता तो काही आमचा प्रार्थना स्वर्गात अडवत नाही. फार वर्षांपूर्वी प्रियांनो, मी ख्रिस्ती साहित्य प्रसारक नावाच्या संस्थेत कामाला होतो, आणि त्यावेळेला आता जवळपास 30 वर्षापूर्वी आमची बस जी होती, ती बस, आमच्याकडे एक गाडी होती, आणि ती गाडी पुस्तकं विकणं वगैरे वगैरे करायची. आणि एकदा माझे एक सहकारी होते, ते जाऊन हे काम करायचे. ते गाडी घेऊन जायचे, पुस्तकं विकायचे. त्यांचं नाव लमोयल हिवाळे. आणि त्यांनी येऊन मला एक गोष्ट सांगितली. पास्टर, म्हणजे त्यावेळेस पास्टर नव्हतं, दादा हे काय सांगू तुला, एक पाळका, ही एक गावातल्या एका पाळकाची परिस्थिती होती. ते म्हणे काय, म्हणे त्यावेळेला ती घटना घडली होती. ते एक अमेरिकेने काहीतरी हे सोडले होते, काय सोडतात ते वर, सॅटेलाइट्स, आणि त्या सॅटेलाइट काहीतरी पडणार होता वगैरे वगैरे, आणि ते बरेच वर्तमानपत्रामध्ये होते. आणि मग एक दिवस ते म्हटले, अरे तो त्याला सांगत लमवेल, अरे मला ते पास्टर बोलवत, आता मला मी एवढ्या ज्या प्रार्थना करतो, त्या प्रार्थनेचं उत्तर मला का मिळत नाही? म्हणजे का? म्हणे हे सॅटेलाइट आहे ना, हे जे करतात ना, ते आपल्या सगळ्या प्रार्थना चोरून घेतात. ही खरी घटना आहे, मी खोटं सांगत नाही, पण हे रियालिटी आहे. एवढं गैरसमज आणि अशिक्षण, माझे लोक त्यांचा नाश होतोय देवाच्या ज्ञानामुळं. त्यांना एक गोष्ट सांगतो, तुमच्या प्रार्थना वर आकाशात पोचायच्या नाही. तुमच्या प्रार्थना इथं म्हणून आपण इथंच तो वस्ती करतो. माझ्यामध्ये देवबाप वस्ती करतो, आम्हा बरोबर देव, इम्मान्युअल त्याचं नाव आहे. आत्मिक युद्ध हा आहे. मग आत्मिक युद्ध कुठे आहे? आत्मिक युद्ध ह्या मनामध्ये आहे. पण आम्हाला ह्या ठिकाणी फार महत्वाची गोष्ट ह्या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे, आणि हे आत्मिक युद्धाबद्दल की पहा असं घटना घडत आहे. दानिएलच्या जीवनामध्ये ती गोष्ट त्यांनी पाहिली, आणि मग त्या ठिकाणी आम्हाला गोष्टी पाहायला मिळतात. एक लक्षात ठेवा, जर तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये असाल तर देवाने तुम्हाला सैतानाच्या राज्यातून काढून त्याचा पुत्र प्रकाशाच्या राज्यामध्ये आणून ठेवलेला आहे. कलसेकरास पत्र याचा 1 अध्याय 13 वचन, कलसे 1:13. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेविले. हा, प्रिय पुत्राच्या राज्यात आण. तुम्ही आणि मी देवाच्या राज्या, येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आहोत. प्रकाशाच्या राज्याचे लोक आहोत. अंधाराची सत्ता, अंधाराचं राज्य आमच्यावर नाहीये, पण तो आमच्यावर राज्य करतो. कशाद्वारे? भीतीद्वारे. तुम्हाला माहिती आहे का योबावर का प्रॉब्लेम झाले? तू म्हणाल नाही सैतानाने प्रॉब्लेम, पण योब स्वतः म्हणतो. प्रियांनो, त्यावेळेस योबाबद्दल आम्हाला पाहायला मिळत नाही की तो कुठल्या करारामध्ये कंट्रोल, म्हणजे कुठल्या करारामध्ये होता, अब्राहमाच्या, मोशेच्या, त्याचा कुठला करार माहित नव्हता. पण एक गोष्ट आहे प्रियांनो,
योबाने एक स्टेटमेंट केलं 3ऱ्या अध्यायामध्ये. आता वाचू नका, पण तुम्ही जाऊन कधी वाचा. योबा असं लिहिलं, ज्या गोष्टीची मी भीती बाळगतो ती गोष्ट माझ्यावर येते. तुम्हाला माहिती आहे का प्रियांनो, हा शत्रू सैतान काय करतो? त्याचं काम भीती आहे. देवाने आम्हाला भीतीचा नव्हे, प्रीतीचा, सुमनाचा, सामर्थ्याचा आत्मा केला. इब्री लोकासपत्र 2 अध्याय 14 आणि 15 वचन वाचूया आपण ते वचन. माझी इच्छा आहे की भीती हा शब्द आला ते समजायला. मरणाच्या भीतीने सर्व लोकांना त्यांनी बंधनामध्ये बांधून ठेवलेलं आहे, पण येशू ख्रिस्त त्या भीतीतून मुक्त करण्यासाठी आलेला आहे. प्रियांनो, इब्री लोकासपत्र 2 अध्याय 14 वचन. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमासाचा झाला, यासाठी की मरणावर धनीपणा करणारा म्हणजे सैतान याला आपल्या मरणाने नाहीसे करावे, आणि जे मरणाच्या भयाने मार्क करा, मरणाच्या भयाने आयुष्यभर दासपणाने बांधलेले, दास कोणी बांधलेलं आहे? सैतान त्यांना बांधून ठेवलेलं आहे. त्या सर्वांस मोकळे करावे. हालेलुया. येशू ख्रिस्त मरणाच्या भीतीतून, प्रियांनो, एक तुम्हाला मी सांगतो, त्या भयातून मोकळं होण्याची गरज आहे. बर, पुढे वाचूया. त्याला 14 वचन वाचलं का तुम्ही? दोन्ही वाचले. त्याला शून्यवत करा. त्या सैतानाला त्यांनी त्याची किंमत शून्य. ही डिस्ट्रॉइड हिम कम्प्लिटली. प्रभू करो प्रियांनो, सत्य वचन करो. योग म्हणतो, ज्या गोष्टी मला भीती वाटते आणि सैतानाने त्या भीतीच्या गोष्टी मनात. आज देखील तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, खूप लोक नुसते भीती वाटतात ना, ते भीती बोलून दाखवतात. आणि मग आज माझा तो विषय नाहीये, पण आत्मिक युद्धाचं मी कदाचित घेईन या ठिकाणी, मार्गदर्शन करेन. त्यातून आत्मिक युद्ध आपण शिकूया. पण प्रियांनो, ही गरज आहे. 14 वचन जवळ दानिएलचं पुस्तक 10व्या अध्यायाचं 14 वचन आपण पाहूया. ह्या 14 वचनामध्ये बराच वेळ मी घाललो आत्मिक युद्ध बोलण्यासाठी, पण ही एक रियालिटी आहे त्या ठिकाणी. प्रियांनो, 14 वचन काय सांगतं पहा. आता या अंतीच्या दिवसांमध्ये तुझ्या लोकांचे काय होणार? पहा, दानिएलाच्या लोकांचे काय होणार हे तुला कळविण्यास मी आलो आहे. हा जो दूत आहे किंवा तो त्याला कळवते अंतीच्या काळामध्ये, म्हणजे प्रगटीकरणा पुस्तकात जे लिहिलेलं आहे त्याचं प्रगटीकरण दानिएलला मिळालेलं आहे. शेवटच्या काळामध्ये यहुदी लोकांचं काय होणार आहे, दानिएला तुझ्या लोकांचं काय होणार आहे. तसंच फक्त यहुदी नाही, या सृष्टीच्या लोकांचं काय होणार आहे प्रगटीकरणाच्या पुस्तकात सांगितलेलं आहे. तुमचं माझं काय होणार आहे ते देखील सांगितलेलं आहे. प्रियांनो, तो काळ दानिएलाला प्रगट झाला, पण तो शेवटच्या काळामधला होता. त्या काळामध्ये घडलेलं नाही, दानिएलाच्या काळात घडलेलं नाही, किंवा आम्हाला दानिएलाच्या नंतरच्या काही काळामध्ये इतिहासामध्ये घडलेलं दिसत नाही, पण ते घडणार आहे. 15 ते 17 वचन वाचूया, आपण संपूया आपला आजचा स्टडी. याप्रमाणे तो हे शब्द मजबरोबर बोलल्यावर मी जमिनीकडे आपले तोंड करून गप्प राहिलो. आता ह्या ठिकाणी परत तो गप्प राहत आहे. तो पहा, मानवपुत्रासारख्या एकाने माझ्या ओठास स्पर्श केला. आता कोणतरी इथं या ठिकाणी 1-2 मानव, आता हा ठिकाणी मला नाही वाटत की फक्त एक व्यक्तिमत्व आहे. मानव पुत्र किंवा पुरुष आणि देवदूत हे असं दिसत आहे. कोणीतरी मानवपुत्रासारख्या व्यक्तीने मला स्पर्श केला. तेव्हा मी आपले तोंड उघडून जो समोर उभा होता त्याला म्हटले, हे माझ्या स्वामी, या दृष्टांताने क्लेश पाहून मी व्याकुळ झालो आहे व माझ्यात काही त्राण राहिले नाही. स्वामी महाराज, मी तर आपला सेवक, माझ्या स्वामी बरोबर बोलण्याचे सामर्थ्य मला कुठून? मला तर मुळी त्राण राहिले नाही, माझ्यात दम राहिले नाही. असा हा भयानक दृष्टांत होता की त्याच्या शरीरामध्ये त्याच्यामध्ये कुठला त्राण राहिला नाही, कुठली. ही वॉज सो टायर्ड, ही कुड नॉट. दृष्टांत पाहून तो, पण देवास्तुती असो प्रियांनो, आज आम्हाला प्रभू करो त्या गोष्टी शेवटच्या काळातल्या प्रगट होय. साधी सुधी गोष्ट नाहीये प्रियांनो, लक्षात. फक्त तुमच्यासाठी नाहीये, तुमचं तर तारण झालेलं आहे, पण असे लोक आहेत जे नाशामध्ये जाणार आहेत. त्या गोष्टींचा विचार करा प्रियांनो, काय घडणार आहे. 17 पर्यंत वाचलं का तुम्ही? ओके, 18 आणि 19 वचन वाचूया. तेव्हा मनुष्याप्रमाणे दिसणाऱ्या एकाने मला स्पर्श करून माझ्यात त्राण आणले. आता या ठिकाणी परत
त्राण आणले. तो मनुष्यासारखा दिसणारा होता, ओके, देवतासारखा तो मनुष्यासारखा दिसणारा होता. त्यांनी मला स्पर्श केला, माझ्या ओठाला स्पर्श केला, माझ्या अंगाला स्पर्श केला. तोच प्रभू परमेश्वर प्रियांनो तुम्हाला आणि मला त्राण देणारा परमेश्वर आहे. ओके, 19 वचन. तो म्हणाला, परमप्रिय मानवा, भिऊ नको, तुला शांती असो, हिम्मत धर, नेट धर. तो मजबरोबर बोलला तेव्हा मला शक्ती आली व मी म्हणालो, माझ्या स्वामी, तू आता बोलावे, कारण तू माझ्यात हिम्मत आणली आहे. पहा, देवाचा शब्द तुम्हाला आणि मला शक्ती देतो प्रियांनो. हिम्मत धर, भिवू नको. वारंवार यशाच्या पुस्तकामध्ये भिवू नको. यहोशुआला हिम्मत धर, भिवू नको. पण आज पुन्हा पुन्हा तुम्ही स्वतःला सांगायला पाहिजे, स्वतःच्या भिवू नको, हिम्मत धर, हिम्मत धर, भिवू नको, हिम्मत धर, भिवू नको, स्वतःला सांगायला पाहिजे. बायबलचं वचन सांगतं की त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवला आणि म्हटला, भिवू नको, पहा मी मेलो होतो तरी सदा सर्व काळ जिवंत आहे आणि अधोलोकाच्या आणि मरणाच्या चवा माझ्या हातामध्ये आहे. तू मात्र भिवू नको, घाबरू नको, कचरू नको. प्रियांनो, हे वचन आम्ही स्वतःला दरवेळेस सांगायला पाहिजे. प्रभूचा वचन, प्रभूच्या शब्दाने मला शक्ती आली असं तो म्हणतो. प्रभूच्या शब्दाने मला शक्ती आली. पुन्हा आम्ही मगाशी ते 20 वचन वाचलं आणि तो त्या ठिकाणी बोलत आहे, काही गोष्टी बोलत आहे. हे आत्मिक युद्धाबद्दल ते वचन आहे. 20 वचन वाचा परत. हा, मग तो म्हणाला, मी तुझकडे का आलो हे तुला माहित आहे काय? आता मी पारसाच्या अधिपती बरोबर लढाव्यास जातो. ह्या ठिकाणी पुन्हा तो आत्मिक युद्धाबद्दल सांगत. युद्ध आहे, आता हे जुन्या करारामधलं युद्ध आहे प्रियानो, आत्मिक युद्ध जे दानिएलला प्रगट झालेलं आहे. ओके, ते समजून घ्या. याचा अर्थ आता मला काही त्याच्याबरोबर युद्ध करायचे नाहीयेत. त्या राजांवर अधिपती येशू ख्रिस्तानी केलं, पण जे येशू ख्रिस्ताकडून मला स्वीकारायचं आहे आणि माझ्याद्वारे मला आत्मिक युद्ध करायचं. तुम्हाला माहिती आहे का, आत्मिक युद्ध आम्ही ह्या सत्ता अधिपती कसं बांधू शकतो? जुन्या करारामध्ये एक घटना सांगितलेली आहे प्रियांनो. त्यांना बांधण्याचं कसं आहे माहिती आहे का? जर तुम्ही स्तोत्र 149 वाचाल आणि 6 ते 9 वचनामध्ये जे तुम्ही आणि मी केलं प्रियांनो, रोज केलं, तर आम्ही त्या सत्ताधीशांना, अधिपतींना बांधू शकतो आणि त्यांच्यावर न्याय बोलू शकतो. स्तोत्र 149 वचन 6 ते 9 वचन. परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो, दुधारी तरवार त्यांच्या हाती असो. तिच्या योगे राष्ट्रांचा सूड त्यांनी उगवावा. राष्ट्रांचा सूड त्यांच्या परम श्रेष्ठ स्तुती, प्रेज अँड वर्शिप. आम्ही, मला वाटतं, एक शुक्रवार दरवेळेस एक वर्शिप शुक्रवार ठेवतो. उद्दिष्ट काय की त्या दिवशी सर्वांनी स्तुती करा. मी तुम्हाला म्हणतो, रोज स्तुती करा. उपासना जेव्हा तुम्ही एकत्र, देवाची परमश्रेष्ठ स्तुती आणि दुधारी तलवार, देवाचं वचन त्यांच्या हाती असो, त्याच्या योगे राष्ट्रांचा सूड उगवावा आणि लोकांस शासन करावे. हे कोणते लोक? हे आत्मिक लोक आहेत प्रियांनो. त्यांच्या राजास साखळदंडाने, त्यांच्या राजांना साखळदंडाने बांधावे आणि त्यांच्या सरदारास लोखंडी बेड्या घालाव्या. त्यांना बांधून त्यांचं काम, ज्यावेळेस तुम्ही स्तुती स्तवन करता प्रियांनो, हे कार्य घडतं. लिहून ठेवलेला निवाडा त्यांच्यावर बजवावा. त्यांच्यावर एक निवाडा लिहून ठेवला, तो बजवण्याचं सामर्थ्य तुमच्या माझ्यामध्ये आहे. हे त्याच्या सर्व भक्तास भूषण होईल. कोणाला भूषण होईल? नाही, पास्टर आहेत ना ते करते, नाही, वर्शिप लीडर आहेत ना, वर्शिप टीम करेल. नाही, प्रत्येक भक्ताने ते करावं. देव परमेश्वराने माझ्या प्रत्येक भक्ताने, माझी परमश्रेष्ठ, त्याद्वारे त्यांच्या राज्यात, त्यांच्या घरात, त्यांच्या परिवारात, त्यांच्या एरिया मधल्या त्या अधिपतींना मी बांधून टाकेन. वाचलं का 9 वचन? परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराचे स्तवन. फार अद्भुत वचन आहे. आपण संपूया. याच्यामध्ये काही दृष्टांताबद्दल सांगितलं, पण वचन 21 वाचून आपण संपूया. दानिएल पुस्तक 10व्या अध्यायाचं 21 वचन. सत्यलेखात जे लिहिलेले आहे, सत्यलेखात जे लिहिलेले आहे ते तुला प्रगट करीतो. त्याचबरोबर सामना करण्यात तुमचा अधिपती मिखाएल याशिवाय दुसऱ्या कोणाचे मला साह्य नाही. या ठिकाणी सांगितलं. पण 11व्या अध्यायामध्ये आणि 12वा अध्याय, शेवटचा अध्याय, प्रभू करो येत्या दिवसामध्ये प्रियांनो, त्यातून प्रभूंनी आपल्याला काही गोष्टी प्रगट करत. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो प्रियांनो, ह्या 10व्या अध्यायामध्ये खूप काही दानिएलच्या जीवनामधल्या गोष्टी आम्हाला समजून येतात.
सुरुवातच आम्हाला पाहायला मिळतो तो शोक करणारा होता. प्रभू करो प्रियांनो, तुमच्या माझ्या नातेवाईकांसाठी, नाश पावणाऱ्या लोकांसाठी प्रभूच्या समोर शोक करणारे लोक आपण असूया. अश्रू ढळणारे आपल्या प्रियांनो, हे गरजेचं. प्रभू करो आमचे डोळे उघडले जावत. आणि प्रियांनो, हे जे सर्वात शेवटी की परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती आमच्या मुखी असो, दुधारी तलवार देवाचं वचन आमच्या हातात असो, देवाच्या वचनाची समज घेणारे लोक आम्ही असावेत. माझ्या भावानं बहिणं, प्रभू या वचनातून खूप काही गोष्टी बोललेला आहे, आमच्या सांगतो तो बोलत आहे. प्रभू करो ही वचनं आम्हाला आशीर्वाद. आपण एकत्र प्रार्थना करूया. पिते, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुला विनंती करतो, आमचे डोळे उघड, या वचनातलं सत्य आम्हाला समजू दे आणि आमचं जीवन बदलू दे, तुझं गौरव होऊ दे. परत एकदा आम्ही आमचं समर्पण तुला करतो, या वचनाबद्दल तुझे आभार मानतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देबापा आम्ही प्रार्थना करतो, वचनाचा उलगडा आम्हाला दे, आमचे डोळे उघड पित्या, ज्ञान आणि प्रगटण्याचा आत्मा दे. माझ्या भावा बहिणींचा सहाय्य करता तो हो आणि तुझं गौरव होऊ दे, येशूच्या नावामध्ये आमेन. देव बाप तुम्हाला आशीर्वाद.